जय जय रामकृष्ण हरी। आज आपण सार्थश्री ज्ञानेश्वरी अध्याय 6 ओवी क्रमांक 70 या ओवीचा थोडक्यात मतिदार्थ पाहणार आहोत। ओवी अशी आहे, म्हणून आपणची आपणया घातू की जतू असे धनंजया, चित्त देऊनिया नाथिलिया देहाभिमाना। थोडक्यात अर्थ सांगता येईल की हे धनंजया, आपण मिथ्या असा देहाचा अभिमान बाळगून आपणच आपला घात करून घेत आहोत। मात्र या मिथ्या खोट्या अशा देहाभिमान जर आपण सोडून दिला आणि शुद्ध अंतःकरणाने जर भगवंताची भक्ती केली, भगवंताचे नाम घेतले, तर निश्चितच आपल्या जीवाचे कल्याण होईल। थोडक्यात सांगायचे झाल्यास, ज्याप्रमाणे पोपटाला पकडण्यासाठी नळी टांगलेली असते, त्या नळीवर पोपट बसला असता त्याच्या अंगभाराने ती नळी उलट फिरते आणि यावेळी पोपटाने उडून जाणे अपेक्षित असते। मात्र आपण नळी सोडली तर पडू आणि मरू असा त्याचा गैरसमज होतो आणि तो त्या नळीला अधिकच घट्ट पकडून ठेवतो। त्या घट्टपणामुळे थोड्या वेळाने त्याच्या मनामध्ये शंका येते की आपण खरोखरच बांधलं गेलो आहोत आणि सैलसर असलेला जबडा तो आणखीनच घट्ट करतो आणि त्या नळीला घट्ट धरून ठेवतो। पहा, या पोपटाला कोणी पकडायला आले होते का? तर नाही, त्याच्या या गैरसमजामुळेच तो स्वतःच पकडला गेलेला आहे। त्याचप्रमाणे या मिथ्या असणाऱ्या देहाभिमानामध्ये मनुष्यदेहही अडकून पडलेला आहे। मी माझे या भ्रामक समजुतीमुळे त्याने स्वतःवरच संकट ओढून घेतले आहे। मात्र शुद्ध अंतःकरणाने भगवंताची भक्ती केली असता निश्चितच त्या जीवाचे कल्याण होईल। जय जय रामकृष्ण हरी।